नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज मी बनवणार आहे मस्त असे गाईच्या दुधाचे आणि रसगुल्ले बनवायचे। खरं कारण काय आहे सांगू का? आम्ही नेहमी म्हशीचे दूध घेतो आणि आमच्या आहोंना वाटलं की बरेच दिवस झालं आपण म्हशीचे दूध पितोय। म्हशीचे दूध पचायला जड असतं आणि जसजसं वय वाढेल तसतसं दूधही पचत नाही। त्यामुळं आमचे हे म्हटले की आता आपण काय करूया, गाईचं दूध घेऊया। गाईचं दूध पचायला हलकं असतं, पण नेहमी म्हशीचं दूध प्यायची सवय होती, त्यामुळं गाईचं दूध 1-2 दिवस घेतलं, पण आमच्या यांना काही पिऊ वाटेना। मग गाईच्या दुधाची चवच वेगळी असते। तर आम्ही घेत होतो 1 लिटर गाईचं दूध। 2 दिवस गाईचं 1-1 लिटर दूध घेतलं। एक दिवस आमच्या आहोंनी कसं तरी पिलं, पण दुसऱ्या दिवशी आमच्या आहोंना काय गाईचं दूध प्यायला आवडलं नाही। मग 2-3 दिवस घेतलेलं दूध शिल्लक राहत होतं। आता मी विचार केला गाईच्या दुधाचं आपण काय बनवू शकतो, कारण आमचा भैया पण दूध पित नाही आणि मला पण काही दूध आवडत नाही, फक्त आमचे हे म्हशीचं दूध पितात। मग माझ्या डोक्यात आलं चला आपण रसगुल्लं बनवूया। रसगुल्लं बनवायचं म्हणलं तर गाईच्या दुधाचंच रसगुल्लं बनवतात। मग 1 लिटर गाईचं दूध होतं, त्यात 1 टोपणभर विनेगर टाकलं आणि दूध नासवून घेतलं। विनेगर नसला तर थोडा चिमूटभर सोडा टाकला तरी दूध नासतं, किंवा लिंबू पिळलं तरीसुद्धा दूध नासतं। तर बघा इथं मी हे दूध नासवून घेतलंय आणि आता सुती कापडावर थोडंसं पसरून ठेवते, कारण हे गरम होतं त्यामुळं मला व्यवस्थित पिळता येत नव्हतं। याच्यातलं पाणी व्यवस्थित पिळून काढलं तरच आपलं रसगुल्लं छान मऊसूत तयार होतात। पाणी जर याच्यात शिल्लक राहिलं ना तर मग रसगुल्लं मऊसूत होत नाहीत। म्हणून हातानं दाबून दाबून याच्यातलं पाणी सगळं एकदम चांगलं व्यवस्थित पिळून काढायचं। आता हे कापडात जे उरलेलं नासलेलं दूध आहे ते एका पितळीत घ्यायचं। बघा गाईचं दूध किती पातळ असतं, 1 लिटरचं किती थोडंसं आपल्याला दूध मिळालंय। आता याच्यामध्ये 1च चमचा मैदा घालायचा आहे, जास्त घालायचा नाही। आणि हा मैदा चांगला या नासलेल्या दुधामध्ये जोर लावून लावून मळून घ्यायचा आहे। अगदी हा गोळा चांगला लोण्यासारखा व्हायला पाहिजे, एवढा ह्याला छान मळून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट हे मिश्रण चांगलं मळून घेतलंय। आता याचं छोटं छोटं गोळं बनवून घ्यायच्यात आणि गोळं बनवताना जर गोळं चिरटत असलं तर मग पुन्हा आणखीन जोर लावून लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपलं गोळं चांगलं तयार होत नाहीत तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे। गोळं जर चांगलं तयार होत असलं, चिरटत नसलं, तर मग पीठ मळायची गरज नाही। आता छोटं छोटं गोळं बनवून घेणार आहे। हाताला तेल न लावता हे गोळं बनवायच्यात, कारण गुलाबजामला बनवताना तेल लावतात, पण रसगुल्ल्याला बनवताना तेलाची किंवा तुपाचं हात लावायची गरज लागत नाही। तर बघा इथं मी सगळं गोळं बनवून घेतल्यात आणि गोळं अजिबातही चिरटलं नाहीत, मस्त असं गोळं तयार झाल्यात। त्यानंतर आता रसगुल्ल्यासाठी आपण पाक बनवूया। पाक बनवायसाठी मी पाऊण वाटी साखर घेतली आणि 1 वाटी पाणी घालणार आहे। आणि आता गॅस सुरू करून आपल्याला साखर विरघळेपर्यंत कडवून घ्यायचं आहे, कारण रसगुल्ल्याला पाक पातळच असतो, चिकट नसतो। साखर विरघळवून थोडासा कडवून घेतला तरी बास होतं। जास्त का कडवायचा नाही, तर आपण रसगुल्ल्याचं गोळं टाकून ते गोळं आपण या पाकात आणि जर सुरुवातीला आपण पाक जास्त कडवला तर गोळं शिजेपर्यंत
आपला पाक चिकट होतो, म्हणून सुरुवातीलाच पाक जास्त कडवायचा नाही, फक्त साखर विरघळेपर्यंतच कडवायचा आहे. आता हे गोळे छान असे फुगेपर्यंत मीडियम गॅसवर या पाकामध्ये शिजवून घ्यायचेत. पण हे गोळं चमच्यानं सतत एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे गोळं छान फुगत्यात आणि साखरेचा पाक या गोळ्यामध्ये चांगला मुरतो आणि आपले रसगुल्ले खायला पण छान लागतात. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घेऊया. एक 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. बघा आपले रसगुल्ले किती छान फुगलेत, मस्त शिजलेत. आपण किती छोटे छोटे बनवले होते. आता याच्यामध्ये पाव वाटी थंड पाणी घालायचं आहे आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचं आहे. बघा रसगुल्ले अजिबात सुद्धा फाटले नाहीत किंवा चिरटले नाहीत, एवढे छान रसगुल्ले तयार झाले आहेत. आता हे पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि नंतरच बाहेर काढायचे आहेत. आता इथं रसगुल्ले छान थंड झालेत. आता आपण हे रसगुल्ले बाहेर काढून घेऊया. बघा किती सुंदर आपले रसगुल्ले तयार झालेत, जरासुद्धा चिरटले नाहीत आणि किती छान फुगलेत. बघा काय सुंदर रसगुल्ले तयार झालेत. तर तुम्हाला पण असे न फाटणारे मऊसूद छान रसगुल्ले बनवायचे असतील तर माझ्या पद्धतीने बनवून बघा. बघा आतून सुद्धा किती छान झालेत, मऊ झालेत. गोड पाण्यावर रसगुल्ले खायला छान लागतात, म्हणून मी हे पाणीसुद्धा रसगुल्ल्यात घालून घेतलंय. बघा आम्ही घराचं काम करायला काढलंय. हे माझं जुनं किचन आहे. या जुन्या किचनवर पत्रा होता. आता याच्यावर फरशी स्लॅब टाकलाय आणि वरची रूम पण तयार करायची, स्टोर रूम पण तयार करायची, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. घर जुनंच आहे पण थोडंसं त्याला नवीन करायचं चाललंय. सगळा पसाराच कुठं काय करावं कळना, जिकडं बघावं तिकडं सगळीकडं पसारा. मागच्या किचनचं काम चालू आहे. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ना की इथं पत्रा आहे, ह्याच्यावर स्लॅब टाकायचा आहे. किचन उचकटून 15 दिवस झालं. बांधकाम केलंय, फरशी स्लॅब टाकायचं चाललंय. फरशीची बघा काय अवस्था झाली आहे खाली. इकडं चूल झाकून ठेवली. इथला सगळा किचनचा पसारा इकडं उचललाय आणि इकडं स्वयंपाक चालू आहे. वरची रूम सुद्धा खोलली, वर सुद्धा स्लॅब टाकायचा आहे आणि या किचनवर फरशी स्लॅब टाकून आत एक रूम काढायची, कणगी धान्य ठेवायला. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ही आहे आमची वरची रूम. याच्यावर पण पत्रा होता, आता याच्यावर पण स्लॅब टाकायचा आहे. स्लॅब ठोकून झालाय, अजून स्लॅब भरला नाही आणि इथून बोळ ठेवलंय आतमध्ये जायला. ही सगळी रूम बघा अशी खूप मोठी रूम आहे आणि इथं आत एक रूम केली. खालच्या किचनवर फरशी स्लॅब टाकून आतमध्ये रूम केली. आता बांधकाम चालू आहे.
बाथरूमचा दरवाजा बाहेरून होता, तो आतून केलाय. स्लॅबवर पण सगळं मटेरियलच पडलंय. इकडं बाहेरून प्लास्टर करायचं चाललंय. हे दिसतंय ते किचन आहे आणि किचनच्या वर रूम काढली. ती रूम फायनल झाली आहे म्हणून बाहेरून प्लास्टर करायचं चाललंय. आतून प्लास्टर झालंय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला